नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। ती म्हणजे नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागामार्फत सरळ सेवा पदभरतीची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये या पदभरती संदर्भात कोणती कोणती पदे भरली जाणार आहेत, तसंच या पदांकरिता शैक्षणिक अर्हता काय असणार आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाऊट स्किप करता, जेणेकरून तुम्हाला या भरती संदर्भाची योग्य माहिती भेटेल। विद्यार्थी मित्रांनो, सरळ सेवा पदभरतीची जाहिरात असणार आहे। यामध्ये तुम्हाला एकच परीक्षा घेण्यात येणार आहे। एक परीक्षा पास झाल्यानंतर तुमचं फायनल या ठिकाणी सिलेक्शन जे आहे ते होणार आहे। पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये पहा। या ठिकाणी 26 जुलै 2024 रोजी या ठिकाणी ही जाहिराती संदर्भाची अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागातील पहा रचना सहाय्यक ही पद या ठिकाणी असणार आहे। उच्च श्रेणी लघुलेखक तसंच लघुलेखक निम्न श्रेणी गट ब अराजपत्रित संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याबाबतची जाहिरात हे वृत्तपत्रामध्ये प्रकाशित करण्याबाबत या ठिकाणी जी प्रसिद्धीपत्रक आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागातील रचना सहाय्यक हे पद या ठिकाणी भरलं जाणार आहे। नंतर आहे लघुलेखक उच्च श्रेणी आणि लघुलेखक निम्न श्रेणी हे पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत। रचना सहाय्यक हे टेक्निकल पोस्ट असणार आहे आणि उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्न श्रेणी लघुलेखक हे नॉन टेक्निकल जे आहेत जागा असणार आहेत। ठीक आहे, सो या संबंधी पहा ही जाहिरात जी आहे नगर रचना आणि मूल्य निर्धारण संचालनाची जे काही राज्यस्तरीय गट ब मधील रचना सहाय्यक अराजपत्रित लघुलेखक उच्च श्रेणी तसंच लघुलेखक निम्न श्रेणी अराजपत्रित गट ब संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरावायची आहेत। याबाबतची जाहिरात राज्यस्तरावर एकाच वेळी प्रसिद्ध होणे हे आवश्यक असल्या कारणाने नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोकण, नाशिक आणि पुणे या सहाही महसूल विभागांतर्गत सर्व जिल्ह्यातून प्रकाशित होत असलेले जे काही वृत्तपत्र आहे यामध्ये मराठी, इंग्रजी आणि उर्दू दैनिक वृत्तपत्रामध्ये या ठिकाणी ही जाहिरात जी आहे ते प्रसिद्ध करण्याबाबत या ठिकाणी ही अपडेट देण्यात आलेली आहे। दिनांक 27/7/2024च्या वृत्तपत्रामध्ये हे प्रकाशित होणं या ठिकाणी आवश्यक आहे असं या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे। ठीक आहे, सो त्यानुसार पहा विद्यार्थी मित्रांनो, ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे ते तुम्ही वृत्तपत्रामध्ये देखील पाहू शकता। यामध्ये कशा पद्धतीने ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्या संबंधित या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। कशा पद्धतीने फॉन्ट असायला पाहिजे, कशा पद्धतीने जाहिरातीचा आकार असायला पाहिजे याबाबत या ठिकाणी देण्यात आलेले आहे। ठीक आहे, अपडेट आपल्याला कोणती पदे भरण्यात येणार आहेत ते पाहणार आहोत आणि एज्युकेशनल क्रायटेरिया आणि कॅटेगरीनुसार तुमच्या प्रवर्गातून जात प्रवर्गानुसार किती वॅकन्सीज कोणत्या प्रवर्गासाठी आहेत ते थोडंसं आपण पाहूयात। पहा, नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग संचालनालय नगर रचना महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय यांच्यामार्फत जाहिरात क्रमांक या ठिकाणी पाहू शकता। त्यामध्ये जे काही 6 प्रशासकीय विभाग आहेत त्यानुसार या ठिकाणी देण्यात आलेले आहे। रचना सहाय्यक रचना सहाय्यक गट ब अराजपत्रित वेतन स्तर पहा S14 नुसार असणार आहे। 38,600 ते 1,22,800 एवढी वेतन श्रेणी रचना सहाय्यक या पदाकरिता असणार आहे। तसेच अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते सुद्धा या ठिकाणी असणार आहेत। एकूण वॅकन्सीज पहा विद्यार्थी मित्रांनो 261 पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत रचना सहाय्यक या पदासाठीची। ठीक आहे, तर अनुसूचित जातीसाठी पहा किती वॅकन्सीज आहेत। 47 वॅकन्सी अनुसूचित जातीच्या भरल्या जाणार आहेत। नंतर अनुसूचित जमातीच्या वॅकन्सीज पहा 18 वॅकन्सीज या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। विमुक्त जाती VJA साठी 7 वॅकन्सीज आहेत। NTB साठी 10 वॅकन्सीज, NTC साठी 10 वॅकन्सीज आणि NTD साठी 7 वॅकन्सीज या ठिकाणी या रचना सहाय्यक या पदासाठीच्या भरल्या जाणार आहेत। यामध्ये विमाप्र आहे याच्या 3 वॅकन्सीज आहेत। मा व इतर मागासवर्गीय वर्ग अर्थात OBC या ठिकाणी एकूण वॅकन्सीज जर पाहिल्या OBCच्या तर 44 वॅकन्सी या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। तसंच इतरही आर्थिक दुर्बल घटक EWSच्या 30 वॅकन्सीज आहेत। SBCचे 26 वॅकन्सीज आहेत। इतर खुला वर्ग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता
पाहता 59 वॅकन्सीज या ठिकाणी खुल्या राखीव वर्गासाठी भरल्या जाणार आहेत। अशा मिळून जवळपास 261 वॅकन्सीज हे रचना सहाय्यक या पदासाठीच्या भरल्या जाणार आहेत। ठीक आहे। सो नंतर रिक्त जागांचे प्रवर्गनिहाय सामाजिक आरक्षणानुसार या ठिकाणी विवरण तुम्ही पाहू शकता। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल। त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ज्या पदासाठी किंवा ज्या कॅटेगरीमधून तुम्ही असाल त्या प्रवर्गाच्या वॅकन्सीज किती आहेत ते तुम्ही पाहू शकता। विद्यार्थ्यांनो पहा, या ठिकाणी जवळपास सर्वसाधारण आरक्षणानुसार महिला आहे, खेळाडू आहे, दिव्यांग आहे, तसं अनाथ जे कॅन्डिडेट आहेत, उमेदवार आहेत, त्यांच्या जागा देखील त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। आता उच्च श्रेणी लघुलेखक गट ब अराजपत्रित या पदासाठी पहा किती वॅकन्सीज आहेत ते। ओके, सो या पदाकरिता वेतन श्रेणी S15 नुसार असणार आहे 41,800 ते 1,32,300 एवढी पे स्केल उच्च श्रेणी लघुलेखक गट ब अराजपत्रित या पदाकरिता असणार आहे। एकूण वॅकन्सीज पहा, एकूण वॅकन्सीज 9 वॅकन्सीज या ठिकाणी उच्च श्रेणी लघुलेखक या पदासाठी भरल्या जाणार आहेत। ओके, सो टोटल 9 वॅकन्सीज असणार आहेत उच्च श्रेणी लघुलेखक या पदाकरिता। आणि निम्न श्रेणी लघुलेखक गट ब या पदासाठी पहा वेतन स्तर S14 नुसार असणार आहे। निम्न श्रेणी लघुलेखकसाठी 38,600 ते 1,22,800 एवढी पे स्केल या ठिकाणी निम्न श्रेणी लघुलेखक गट ब अराजपत्रित या पदासाठी असणार आहे। आणि वॅकन्सीज पहा 19 पदे ह्या लघुलेखक निम्न श्रेणी या पदाची भरली जाणार आहेत आणि उच्च श्रेणीचे 9 पदे अशी जवळपास वॅकन्सीज अवेलेबल आहेत, ही भरली जाणार आहेत। यामध्ये कॅटेगरीनुसार तुम्ही पाहू शकता कोणत्या जातीसाठी किंवा कोणत्या प्रवर्गासाठी किती वॅकन्सीज आहेत ते। ठीक आहे। आता हे जी पदे आहेत ते कशा पद्धतीने भरली जाणार आहेत आणि तारीख काय असणार आहे ऑनलाईन फॉर्म फिलअप करण्यासाठीची हे आपण पाहणार आहोत। पहा, ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी विद्यार्थी मित्रांनो दिनांक 30 तारखेला ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे। ठीक 11 वाजल्यापासून ते दिनांक 29 ऑगस्ट 2024 वाजेपर्यंत जी काय आहे डेट जी आहे ते 1 महिना कालावधी तुम्हाला या ठिकाणी अर्ज सादर करण्याचा देण्यात आलेला आहे। 30 तारखेपासून अर्ज फिलअप करायला सुरुवात होणार आहे। नंतर ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भराव्याचा दिनांक हे 30 ऑगस्ट असणार आहे। प्रिंट जे काही काढायचं आहे प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंटआउट याबाबत संकेतस्थळावरती सूचना देण्यात येईल आणि ऑनलाईन परीक्षा दिनांकाबाबत देखील या ठिकाणी नंतर तुम्हाला कळवण्यात येईल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। ठीक आहे। सो 30 जुलै 2024 रोजी हे फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे। ओके, सो शैक्षणिक अर्हता काय असणार आहे पहा, प्रत्येक पदासाठी या ठिकाणी देण्यात आलेला आहे। रचना सहाय्यक गट ब अराजपत्रित या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान यामधील मान्यताप्राप्त संस्थेची 3 वर्षाची पदविका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक असणार आहे। ठीक आहे। आता पहा, ज्या उमेदवारांचं सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा झालेला आहे किंवा ज्यांचं सिव्हिल इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन झालेलं आहे, डिप्लोमा डिग्री ज्या उमेदवाराचं झालेलं आहे असे उमेदवार रचना सहाय्यक या पदासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात। ठीक आहे। सो नंतर उच्च श्रेणी लघुलेखक या पदासाठी पहा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। लघुलेखनाचा वेग अर्थात टायपिंगची स्पीड जी असणार आहे तुमची 120 शब्द प्रति मिनिट असणं आवश्यक आहे आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग हे 40 शब्द प्रति मिनिट असणं आवश्यक आहे। मराठी आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग हा 30 शब्द प्रति मिनिट ही अर्हता या ठिकाणी देण्यात आलेली आहे। ठीक आहे। उच्च श्रेणी लघुलेखक या पदासाठीची आणि निम्न श्रेणी लघुलेखक या पदासाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण अर्थात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच काय 10वी 12वी या ठिकाणी तुम्ही ग्राह्य धरू शकता आणि तुमची टायपिंग या ठिकाणी झालेली आवश्यक असणार आहे आणि टायपिंगची स्पीड तुमची जी आहे ते 120 शब्द प्रति मिनिट असणं या ठिकाणी आवश्यक आहे। ओके, लघुलेखक उच्च श्रेणी या पदासाठी आणि निम्न श्रेणी या पदासाठी पहा वेग एकूण वेग जर पाहिला आपण लघुलेखनाचा एक किमान वेग हा 100 शब्द प्रति मिनिट या ठिकाणी असणं आवश्यक आहे आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग हा 40 शब्द प्रति मिनिट असणं या ठिकाणी आवश्यक आहे। ओके, निम्न श्रेणी लघुलेखक या पदासाठीचे। ठीक आहे। सो विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट आलेली आहे
आणि परीक्षा फीस जी आहे ते पहा या ठिकाणी खुल्या वर्गासाठी 1000 रुपये फीस असणार आहे आणि राखीव प्रवर्ग कॅटेगरीतून जर उमेदवार असेल तर 900 रुपये फी या ठिकाणी तुम्हाला आकारली जात आहे। आणि तुमचं जे वयोमर्यादा आहे कोण अर्ज करू शकतो एज लिमिट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्या जाहिरातच्या अंतिम दिनांकास किमान वय हे 18 वर्ष पूर्ण असायला हवं आणि ते 38 वर्षापर्यंत 38 वर्षापेक्षा जास्त नसावे। ठीक आहे, 18 ते 38 या वयोगटामध्ये उमेदवार काय करू शकतात, फॉर्म फिलअप करू शकतात। आणि जे काही समांतर आरक्षण आहे त्या समांतर आरक्षणानुसार तुम्हाला या एज क्रायटेरियामध्ये या ठिकाणी सवलत जी आहे ते देण्यात आलेली आहे। ओके, सो हे अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो, नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग भरती सरळ सेवा पदभरतीची जाहिराती संबंधीची ही अपडेट आलेली आहे। जर हा क्रायटेरिया तुम्ही फुलफिल करत असाल तर तुम्हाला ही जाहिरात या ठिकाणी महत्त्वाची असणार आहे। या जाहिरातीचा अभ्यास करणं तुम्हाला या ठिकाणी आवश्यक असणार आहे। ठीक आहे, सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये। जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण ज्या काही भरती आहेत वेळोवेळी आपण चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत अपडेट देतच असतो। ठीक आहे, सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।